मित्रांनो, तुम्हाला आज मी लाडका भाऊ योजनेचा फॉर्म कसं भरायचं हे लाईव्ह दाखवणार आहे. तर चला मग सुरू करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या वेबसाईटवर यायचं आहे. नंतर असा पेज तुम्हाला दिसेल, तिथे तुम्हाला नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तेथे विचारल्याप्रमाणे तुमचे नाव टाकायचे. नंतर मधले नाव म्हणजेच वडिलांचे नाव टाकायचे आहे आणि त्या छोट्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. नंतर लिंग सिलेक्ट करायचं आहे, जसं की पुरुष, स्त्री किंवा जे असेल ते. नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तेथे तुमचे आडनाव टाकायचे आहे आणि परत त्या बॉक्सवर क्लिक करून तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि खाली तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकायचा आणि नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि नंतर दुसरं पेज ओपन होईल. त्याच्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून कन्फर्मवर क्लिक करायचं आहे आणि नंतर दुसरं पेज ओपन होईल. त्यानंतर तेथे आईचं नाव टाकायचं आहे आणि थोडं खाली आल्यावर तुमचा जिल्हा, तालुका आणि नंतर गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. परत खाली तुमची मातृभाषा म्हणजे मराठी, गुजराती जी असेल ती सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि तिथे तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे आणि तुम्हाला त्याच्याच खाली पिनकोडसुद्धा टाकायचा आहे. नंतर तुमचा धर्म कोणता आहे तो टाकून घ्यायचा आहे, जसं की हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं लग्न झालं आहे का, जर झालं असेल तर पत्नीचं नाव टाकायचं आहे. परत खाली आल्यावर तुमची जात कोणती ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्याच खाली तुमची पोटजात कोणती ते सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही काम करण्याची इच्छुक आहात का, तर होयवर क्लिक करायचं आहे. तुमचं काय शिक्षण झालं ते सिलेक्ट करायचं आहे. खाली स्ट्रीम कोणती, खाली स्ट्रीम सिलेक्ट करा, जसं की 12वी असेल तर आर्टमधून का कॉमर्समधून का सायन्समधून तुम्ही 12वी केलेलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर खाली तुमचं शिक्षण कंप्लीट झालं आहे का अजून तुमचं शिक्षण चालू आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर तुमच्यात एखादा विशेष कॉम्प्युटर कोर्स वगैरे केला आहे का तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचा स्कोरिंगचा प्रकार म्हणजे तुम्हाला गुण होते किंवा ग्रेड होते ते सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ज्या वर्षी पास झाला ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुमचं माध्यम सिलेक्ट करायचं आहे, जसं की तुम्ही मराठी मीडियमला होते का इंग्लिश मीडियमला होते ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमच्या संस्था कॉलेजचं नाव जर दिलेल्या लिस्टमध्ये असेल तर ते सिलेक्ट करा. नंतर तुमचं बोर्डाचं नाव पण जर त्या लिस्टमध्ये असेल तर ते सिलेक्ट करा, नाही तर तसेही सोडून दिले तरी काही हरकत नाही. नंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुमचा अर्ज सक्सेसफुल झाला असा तुम्हाला मेसेज येईल. नंतर तुम्हाला वापस यायचं आहे होम स्क्रीनवर आणि तुमचा आधार नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि तुमच्या अर्जाची स्लिप तुम्हाला डाउनलोड करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.